म्हणून तुम्ही जे म्हणालात की हर हुन्नरी, तर हो नक्की मी हर हुन्नरी आहे. नाही, नक्कीच आहे. नमस्कार मंडळी, मी अमिया तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. आजचा व्लॉग काही विशेष असणार आहे, वेगळा असणार आहे. तर निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं. मी एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला भेटले. नाव आहे संध्या भाटवडेकर मॅडम आणि त्यांच्यासोबत मला तुमची ओळख करून द्यायची आहे. तर भेटूया त्यांना. नमस्कार संध्या मॅडम. नमस्कार. तुमच्याबद्दल माहिती आधी सगळ्यात पहिले प्रेक्षकांना सांगा. मी संध्या भाटवडेकर, माहेरची सातोदकर. मी मुंबईची मुळात, मुंबईवरून पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये स्थायिक झाले सदाशिव पेठेमध्ये. पण त्याआधी मी स्वतः अत्तराचा व्यवसाय 2010 पासून करते. त्याच्या आधी मी बऱ्याच 2-3 नोकऱ्या केल्या आणि मग त्याच्यानंतर सेटलमेंट, नोकरी नको होती त्यामुळे मग सेटलमेंटसाठी मग मी व्यवसाय सुरू केला. अत्तराचा व्यवसाय मी सुरू केला श्री परफ्यूम नावाने. मी महाराजांची, गोंदवलेकर महाराजांची अनुग्रहित आहे, त्यामुळे माझं अत्तर सगळीकडे गोंदवल्यात तर सगळीकडेच जातं. आणि श्री परफ्यूम महाराजांच्याच नावाने, श्री परफ्यूम या नावाने मी ब्रँड सुरू केला. माझ्याकडे अत्तर, परफ्यूम, कार परफ्यूम, पेपर परफ्यूम आणि आमचा USP असा आहे की आमच्याकडे नॅचरल अत्तर मिळतात, हिना नॅचरल मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे डिझायनर अत्तर कुपे पण असतात की त्या गिफ्टसाठी पण हे करता येतात. अत्तराचा व्यवसाय सुरू असतानाच मी, माझा भाऊ CLI आहे, कल्याण 934 ब्रँचचा LIC मध्ये, त्याच्या हाताखाली मी LICची एजन्सी घेतली आणि गेले 6 वर्ष मी श्री परफ्यूमच्या बरोबर मी LIC एजंट म्हणून सुद्धा कार्य करते. म्हणून तुम्ही जे म्हणालात की हर हुन्नरी, तर हो नक्की मी हर हुन्नरी आहे. नाही, नक्कीच आहे. मी सुद्धा मॅडमचे सगळ्या शॉप्स मध्ये गोंदवलेला ज्यावेळी गेली होती त्यावेळी मी सगळ्या शॉप्स मध्ये तुमचे अत्तर बघितलेले आहेत, ते मी विकत सुद्धा घेतलेले आहे. आणि मंडळी खरंच खूप सुंदर अत्तर आहे. नॅचरल असल्यामुळे तो जो सुगंध आहे तुम्हाला कळेल की ते खूप छान वाटतात. जर आपण देवाच्या चरणी पूजा करताना आपण त्यांना वापरलं तर असंही तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही यांच्याकडे नक्कीच ते अत्तर घेऊ शकतात, कारण मी पर्सनली स्वतः वापरलेले आहेत. खूप छान आहेत सगळे अत्तर मॅडम तुमचे. थँक्यू. तर मला आजच्या दिवशी आपण हा जो व्लॉग करतो आहे हा मुळातच आपण जागतिक महिला दिनानिमित्त करतो आहे. हो. आणि सगळ्या महिलांचा हा एक असतो की सगळ्या महिला आपल्या घरात बचत करतच असतात, पण इन्व्हेस्टमेंट कडे कोणाचं लक्ष नसतं. एक्झॅक्टली. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण काय होतं की प्रत्येक महिला ही घराचा आधारस्तंभ असतो, फायनान्शियल मॅनेजमेंट तिच्याकडे असते, तर त्यामुळे बचत नक्की करते पण इन्व्हेस्टमेंटसाठी तिचा कल नसतो. मी इन जनरल स्टेटमेंट करते, त्याच्यातल्या कुठल्या महिला जर जागरूक असतील किंवा हे असतील तर सॉरी फॉर दॅट, पण जनरली बायका आपल्या म्हणजे नवऱ्याकडनं मिळणारे किंवा आपण स्वतः जरी कमवत असू तरी ते कुठेतरी डब्यामध्ये किंवा अगदी जास्तीत जास्त बँकेमध्ये ते ठेवतात. पण त्याच जर 1000-2000 रुपयाची जर आपण त्यांना SIP सांगितली किंवा LICच्या प्लॅन मध्ये जर तुम्ही सांगितलं तर त्या 2 फूट मागे जातात की नाही, हे मला माझ्या मिस्टरांना विचारलं पाहिजे आणि मग त्यानंतर मी तुमचं हे करते. म्हणजे तो जो अवेअरनेस पाहिजे, अगदी सुशिक्षित असू दे किंवा एक खालचा लोअर क्लास आपण म्हणू त्यांना, की त्यांच्याकडे सुद्धा तो अवेअरनेस नाहीये. पण त्याच बायका 1000-2000 रुपयाची साडी नक्की विकत घेऊन येतात, तिथे त्यांना कुठेही गिल्ट वाटत नाही. तर अशा ठिकाणी आपण म्हणजे आमची जागरूकता अशी असते की लेडीजना, जास्ती करून लेडीजसाठी जर LICचे प्लॅन आहेत किंवा महिला बचतीकरणसाठी ते आम्ही त्याच्यासाठी अवेअरनेससाठी आम्ही नक्की काम करतो. मुख्य म्हणजे जागरूकता ही अशी असते की आपण ज्या वेळेला 1000 रुपये किंवा 2000 रुपये किंवा अगदी 500 रुपयापासून जर आपण बाहेर खर्च करू शकतो तर आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या मुलाबाळांसाठी पुढे जाऊन 20-25 वर्षांनंतर त्याचे एक सायझेबल अमाऊंट त्यांना मिळेल, ही जागरूकता बायकांमध्ये नाहीये. करेक्ट. बायका डब्यामध्ये, तांदळाच्या साखरेच्या डब्यामध्ये येणारा, नवऱ्याकडनं येणाऱ्या पैशातनं बाजूला काढून ठेवतात, पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भिशी लावतात. पण त्याच्यावरती जो इंटरेस्ट मिळाला पाहिजे, पैशाने पैसा वाढतो किंवा म्हणतात असं की पैशाला कामाला लावायला पाहिजे की जेणेकरून पैसा तुमचं अर्निंग करतो. तर ही जी जागरूकता ही लेडीज मध्ये नाही. तर तुमच्या या निमित्ताने, या ब्लॉगच्या निमित्ताने आपण नक्की
लेडीजसाठी आपण हे करूया की त्यांच्यासाठी खूप चांगले चांगले प्लॅन आणि कुठले प्लॅन तुम्ही या दरम्यान सांगू शकता? LIC मध्ये आधारशिला म्हणून एक खूप चांगला प्लॅन आहे की हार्डली 1000 रुपये महिना आपण जर हे केलं, एक 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष त्यांना आपण देऊ शकतो, म्हणजे त्या कालावधीचा आपण प्लॅन देऊ शकतो आणि 1000 रुपये महिन्यापासून तुम्ही त्याच्यामध्ये बचत करू शकता की जेणेकरून तुमच्या मॅच्युरिटीला एक लाखभरापासून ते 5 लाखापर्यंत सुद्धा तुम्हाला मॅच्युरिटीला ती रक्कम मिळू शकते की जेणेकरून जर तुमचे जर मुलं लहान असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी तुमच्याकडे ती अमाऊंट घरच्यांपेक्षा वेगळी की तुमच्याकडे ती अमाऊंट होऊ शकते की तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती तुमची म्हणून तुम्ही देऊ शकता. हा एक सक्षमीकरणाचा भाग झाला. त्याच्यानंतर कन्यादान योजना की मुलीसाठी आज पोस्टामध्ये सुद्धा कन्यादान योजना आहे, तसंच मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या शिक्षणासाठी आपण मुलींसाठी खास एक वेगळी कन्यादान योजना केलेली आहे. अशाच बाकीच्याही ज्या LIC मध्ये ज्या काही योजना असतात की त्या लेडीजसाठी खूप चांगल्या आहेत. माझ्याकडे एक वेगळा आणखीन प्लॅन असा आहे, कॉम्बिनेशन प्लॅन आपण म्हणू त्याला, की हार्डली 3000 रुपये महिना जर तुम्ही 25 वर्ष जर हे केलं, 16 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला पाहिजे त्या कालावधीमध्ये जर तुम्ही टाकलं तर त्याच्यानंतर 1 लाख रुपये दर वर्षाला तुम्हाला मिळत जातील मॅच्युरिटी नंतर. एक साधारणतः 40 वर्षापर्यंतच्या म्हणजे त्या पिरियडला जेवढी तुमची मॅच्युरिटी होईल त्या पिरियडला तुम्हाला 1 लाख रुपये दर वर्षाला मिळतील. असे सुद्धा कॉम्बिनेशन प्लॅन आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमचं सक्षमीकरण, जो आज महिला दिनाचा आजचा जो उद्देश आहे त्या उद्देशांना आपण जर महिला सक्षमीकरण म्हणू तर ती आर्थिक दृष्ट्या सुद्धा ही व्हायला हवी आहे आणि अशा दृष्टीने आपण काम करूया. राईट मॅडम, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा होता, तो असा की आजकालचे जे यंग जनरेशन आहे ती म्युच्युअल फंडकडे आणि बँक्समध्ये जे SIPs असतात त्याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष आहे LIC पेक्षा, तर याच्याविषयी मग तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर म्हणालात. हल्लीची सध्याची यंग जनरेशन LIC कडे कमी जाते आणि SIPs मध्ये म्युच्युअल फंड मध्ये जास्त त्यांचा कल असतो, कारण एक तर त्यांना फास्ट रिकव्हरी फास्ट आहे. LIC पेक्षा म्हणजे LICचे 10 वर्षाचे 20 वर्ष एवढं कोण थांबणार बाबा, आम्हाला 5 वर्षामध्ये लवकर रिकव्हरी पाहिजे, रेट ऑफ इंटरेस्ट किंवा या सगळ्या मार्गाने हे असतं. मान्य आहे मला, कंपॅरेटिव्हली LIC मध्ये जरा थोडासा रेट ऑफ इंटरेस्टचा डिफरंट होत असावा. मी पूर्णपणे असतोच असं मी म्हणत नाहीये, होत असावा, पण LIC मध्ये सुद्धा 16 फेब्रुवारीला इंडेक्सचा जो एक नवीन प्लॅन सुरू झालेला आहे तो पूर्णपणे मार्केट लिंकअप वरती आहे. 5 वर्षापर्यंतचं लॉकिंग पिरियड आहे आणि त्यावरती हे करू शकतात. यंग जनरेशनने तर नक्की त्याचा फायदा घ्यावा. पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक हे सांगते की 2 बकेट आपण घेऊया. एक बकेट घेऊया LIC ची आणि दुसरी बकेट घेऊया म्युच्युअल फंड्सची. बरोबर आहे. LIC मध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला किंवा दर वर्षाचा जो काही तुमचा ठराविक कालावधी असेल त्या वर्षाप्रमाणे एक 10,000 रुपये दोन्ही दर वर्षी टाकूया. 10 वर्षाचा प्लॅन जर घेतला तुम्ही म्युच्युअल फंडचा पण आणि LICचा पण, तर 10 वर्षानंतरची मिळणारी रक्कम आणि SIP मधली रक्कम यामध्ये तुम्हाला 100%, मी आता इथे तुम्हाला ऑन पेपर किंवा हे मी दाखवू शकत नाहीये कॅमेरा समोर, पण ज्या वेळेला तुम्ही मला पर्सनली भेटाल किंवा जे कोणी त्यांना SIP मध्ये आणि LIC मध्ये फरक पाहिजे असेल त्यांनी मला पर्सनली भेटावं, मी त्यांना ऑन पेपर दाखवू शकते की काय फरक पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे हा लाईफ रिस्क कव्हर, तो म्युच्युअल फंड मध्ये नाही. आणि लाईफ रिस्कवर आत्ताच्या या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला लाईफ रिस्कवर ही फार महत्वाची गरज असते. आपण ज्या वेळेला घराबाहेर पडतो खरंच घरच्या लोकांना ही काळजी वाटते की आपला येणारा माणूस हा व्यवस्थित सुरक्षित आणि छान व्यवस्थित सिंगल पीस यावा. ही खरंच आहे, मी हे खूप मोठं विदारक सत्य मांडते आपल्या समोर, पण खरंच हल्लीच्या धकाधकीच्या काळामध्ये काहीही होऊ शकतं जगामध्ये. तुमच्या पेरेंट्सची तुमच्या कुटुंबियांची काळजी घेणारे जो कोणी जर ऑर्गनायझेशन असेल तर ती फक्त LIC लगातार मजबूत हो रही है. हाँ, ये बिल्कुल सच है. त्यामुळे यंग जनरेशनने म्युच्युअल फंड मध्ये किंवा शेअर्स मध्ये करावा, नक्की करावं,
पण त्या बरोबरीने त्यांच्या लाईफ सिक्युरिटीसाठी LICचा प्लॅन सुद्धा नक्की घ्यावा, हे मी यंग जनरेशनला अपील करते. धन्यवाद मॅडम. थँक्यू. बरीच माहिती आम्हाला तुमच्याकडनं आज मिळाली आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका. असेच नवनवीन छान छान व्हिडिओ या चॅनलवर येतच राहतील. संध्या मॅडमला तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंटद्वारे विचारू शकता. त्या मॅडम तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आणि त्यांच्याकडनं जर तुम्हाला अत्तर विकत घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा नंबर मी त्यांचा प्रोव्हाइड करते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथनं चेकआउट करू शकता. तर आता मी रजा घेते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.